पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी बोरवेल हरवलेली असून शोधून देण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आला असल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे डोलारखेडा येथे घडली आहे। अंदाजे सन 2009 आणि 10 मध्ये तत्कालीन सरपंच बाजीराव कोळी, उपसरपंच शंकर इंगळे आणि तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद पिवटे यांनी कोणत्या तरी योजनेअंतर्गत सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत मौजे डोलारखेडा येथे सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी बोरवेलची निर्मिती केली होती, परंतु सन 2019 आणि 20च्या दरम्यान कोणीतरी सदर बोरवेल बुजवले असल्याचा सनसनाटी आरोप करीत सदर बोरवेल 9 जानेवारी 2024 पर्यंत राहाल शोधून देण्यात यावी, अन्यथा 10 जानेवारी 2024 ला गावकऱ्यांमध्ये डोलारखेडा येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेला आहे। एखाद्या चित्रपटाला साजेसा असा प्रकार इथं घडलेला असून प्रशासनात यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। निवेदनावर शिवाजी वानखेडे, गौतम इंगळे, सचिन तायडे, विनोद इंगळे, रवींद्र सुरवाडे, नीना सूर्यवंशी यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत। सदर प्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई होते, हरवलेले बोरवेल शोधण्याच्या प्रशासनाला यश येईल काय, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।